नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तर काही महिलांना थोडीशी चिंता करणारी बातमी आहे. बघा, या जिल्ह्यांमध्ये आता मी जिल्ह्यांची काही नावं सांगणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, ते जिल्हे कोणते आहेत हे सांगणार आहे. 1500 रुपये तुमच्या खात्यात आलेला आहे आणि 75,000 ज्या महिला आहेत ज्यांचं फॉर्म जो बाद झालेला आहे, त्यांचं यादीमध्ये नाव नाही, तर त्याच्यामध्ये एक नवीन कारण आता आलेलं आहे. बघा, मोठी बातमी आहे. काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं बँक खातंच रद्द केलेलं आहे. काही महत्त्वाची मी बँक खाती सांगणार आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये पैसे सर्वात अगोदर येणार आहेत. बाकीच्या बँक खात्यामध्ये पैसे तुमचे येणार नाहीत. तुम्हाला मी सांगणार आहे तुमचं बँक अकाउंट जे आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुमचं बँक कोणते आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत का नाही. कारण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आता बघा, ही जी जिल्हे आहेत, हे 75,000 जे जिल्हे आहेत, या 75,000 ज्या महिला आहेत त्या कोणत्या जिल्ह्यातून आहेत प्रामुख्याने ते मी तुम्हाला जिल्हे सांगतो. पहिलं म्हणजे पुणे जिल्हा, दुसरं म्हणजे नाशिक जिल्हा, तिसरं म्हणजे मुंबई. अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून ही आत्ताची बातमी आहे. बघा, जिल्ह्यात 75,000 लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे. फेरपडताळणी झालेली नाही. म्हणजे बघा, तुम्हाला हे ज्या 75,000 महिला आहेत ह्यांचं काही पुन्हा अर्ज पडताळणी झालेली नाही आहे, किंवा आता इथून पुढे कुठल्याच लाडक्या बहिणीची अर्ज फेरपडताळणी होणार नाहीये. उलट लाडक्या बहिणींना आता पैसे येणार आहेत. कधी आजपासून वाटप सुरू झालेलं आहे, परंतु कोणत्या महिलेच्या खात्यात पैसे येणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. कोणत्या बँकेत पैसे सर्वप्रथम येणार आहेत, पोस्टात येणार आहेत का, हेही मी तुम्हाला सांगणार आहे. सगळा व्हिडिओ आपण डिटेल माहिती इथं घेणार आहोत. लक्षात घ्या, हे जे अर्ज बाद झाले आहेत ना, याच्या मागे वेगळंच कारण आहे. याच्यामध्ये कुठल्याही लाडक्या बहिणीने टेन्शन घ्यायची गरज नाही. कुठल्याही लाडक्या बहिणीचं फेरपडताळणी होणार नाही. पुन्हा अर्ज पडताळणी कोणाचीही होणार नाही. कुणाची म्हणजे कुणाची, ज्यांनी आत्तापर्यंत एक जरी हप्ता घेतला असेल अशा कुठल्याही लाडक्या बहिणीला टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा, ज्यांनी फॉर्म ऑक्टोबरमध्ये भरला होता, ज्यांचा नवीन फॉर्म होता, अशातल्या ज्या महिला होत्या त्यांचं जे फॉर्म आहे त्याच्यामध्ये 75,000 अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना त्यांना वगळलं आहे. आता याचं कारण स्पष्ट झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो याचं कारण काय आहे. तर ते म्हणजे तुमचं कागदपत्रावरचं नाव आणि तुमचं जे फॉर्ममध्ये नाव बनलेलं आहे ह्याच्यामध्ये बदल आहे, किंवा आधार कार्डवरती नाव वेगळं आहे आणि तुम्ही फॉर्ममध्ये नाव टाकलं ते वेगळं आहे, किंवा तुम्ही जी बँक दिली ती बँक त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत, IFSC कोड वेगळा आहे, किंवा अकाउंट नंबर चुकीचा आहे. तर अशामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींचं तिथं बाद केलेलं आहे त्यांचं नाव. परंतु लक्षात घ्या, फॉर्म पडताळणी पुन्हा कुणाचीही होणार नाही. लक्षात घ्यायचं आहे, मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका. सगळ्यात महत्त्वाचं काय, जर समजा तुमची SBIची बँक असेल आणि तुम्ही बँकेत जे नाव आहे तुमचं हे नाव वेगळं आहे, किंवा तुमच्या बँकेला आधार कार्डच लिंक नाही, किंवा तुम्ही कागदपत्र दिलंच नाही. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, तुम्ही अकाउंट नंबर दिला पण तुम्हाला पासबुक पण अपलोड करायचं होतं बँकेचं. भरपूर जणांनी काय केलंय, अकाउंट नंबर तर टाकला परंतु पासबुकच अपलोड नाही केलं. अशा लाडक्या बहिणींचं नाव तिथं कापलेलं आहे. कारण काय, कसं व्हॅलिडेशन कसं होणार, अप्रूव्ह कसा होणार, फॉर्मच अप्रूव्ह होणार नाही. मग आता एकदा प्रश्न पडतो की मग अशा महिलांना ज्यांचे कागदपत्र चुकले आहेत यांना तुम्ही एक चान्स देणार का, एडिटचा ऑप्शन येणार का. जसं आपण पाहिलं की काही लाडक्या बहिणींचे तिथे त्रुटी होत्या, मग त्यांना एडिटचा ऑप्शन आपण दिला होता. तर मला तरी स्वतःला असं वाटतं की लाडक्या बहिणींना परत एक एडिटचा ऑप्शन द्यायला पाहिजे. ज्या लाडक्या बहिणींनी चुका केल्या असतील, ज्याच्यामुळे त्यांचा फॉर्म बाद झालेला आहे, त्यांना ते चूक निवारण्यासाठी एकदा तरी एक एडिटचा ऑप्शन यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, बघा, आता एक आनंदाची बातमी म्हणजे काय, आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहेच. कारण प्रमुख लक्षात घ्या, आज हळूहळू सुरुवात होणार आहे. आज सगळ्यांना पैसे अजिबात येणार नाही आहेत. तुम्हाला मी अपडेट देत असतो. लक्षात घ्या, हळूहळू पैसे येतील. छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. ज्या गरजू, ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा वाटप सुरू होणार आहे. त्यानंतर मग जे काही असे महत्त्वाचे जिल्हे आहेत त्याच्याकडे वळणार आहेत. परंतु उद्या परवा दिवशीमध्ये तुम्हाला भरपूर पैसे अकाउंटला येणार तिथं भेटणार आहेत. कारण उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अगोदर सुद्धा ही मोठी घोषणा झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे की हिवाळी अधिवेशनच्या अगोदर हे पैसे वाटप सुरू होणार आहे. कारण तुम्ही बघितलं की सुधीर मुनगंटीवार हे जे नेते आहेत यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. इथं कुणालाही पैसे तुमचे जाणार नाहीत कुठं, आणि ज्यांना एक जरी हप्ता आलाय त्यांना फिक्स पैसे येणार आहेत. परंतु लक्षात घ्यायचं, काही महत्त्वाचे मी तुम्हाला हे सांगणार आहे गोष्टी, ते म्हणजे जिल्हे तर आपण बघणारच आहोत कोणते आहेत, परंतु बँक संदर्भात बघा, बँक जे कुठले खाते बंद आहेत. बघा, तुम्ही काय केलं, ज्यावेळेस आपण लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरला त्यावेळेस काय केलं लाडक्या बहिणींनी, आपण इतके दिवस आपण कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नव्हता आणि आपला विश्वासही नव्हता की अशा योजनेचे पैसे मिळतात. म्हणून काय केलं, कुठल्या लाडक्या बहिणींनी काय केलं, मध्यवर्ती बँक असेल किंवा कुठली छोटी बँक असेल जिला IFSC कोड नाही, किंवा एखादं अकाउंट बंद पडलेलं होतं ते अकाउंट भरलं गेलं.
मग झालं आहे असं की ज्यावेळेस तुम्ही चेक केलं, ज्यावेळेस फॉर्म अप्रूव्ह झाले आणि खरंच पैसे यायला लागले, त्यावेळेस मात्र असं झालं की आता आपण तर दुसरेच अकाउंट दिले, ते जे बंद आहे, ज्याला आधार कार्ड लिंक नाही आहे किंवा जे मध्यवर्ती बँक ज्यांना IFSC कोड नाही आहे, अशा जे काही बँक होते या बँकेमध्ये पैसे पडत नाहीत किंवा ज्या लाडक्या बहिणींचं अकाउंट आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नाही अशा लाडक्या बहिणींना पैसे पडले नाहीत. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची बँक कोणती आहे बघायचं आहे, आपल्या बँकेला IFSC कोड आहे का, आपली बँक जी आहे ती चालू आहे का, अकाउंट चालू आहे का. कारण काय होतं, ज्यांना IFSC कोड नाही त्या बँकांमध्ये पैसे पडणार नाही, त्या ते खाते रद्द केले जाणार आहेत. ज्यांचं अकाउंट बंद आहे, ब्लॉक आहे, ते सुद्धा खाते बंद करण्यात आलेले आहे, त्यांना तिथं काहीही तुम्हाला फायदा मिळणार नाही. त्यामुळे मी ते सांगतो ते ऐका. तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, तुमची बँक IFSC कोड आहे का. IFSC कोड का असतो, कारण तुमची बँक व्हॅलिड आहे, तुमच्या बँकेत व्यवहार करू शकतो असं त्याचा अर्थ असतो. तर ते महत्त्वाचं आहे आणि ते असेल तर काही टेन्शन तुम्हाला घ्यायची गरज नाही. पोस्टाच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, पोस्टामध्ये ज्यांनी पोस्टचे खातं उघडताना आधार कार्ड दिलेलं आहे अशा लाडक्या बहिणींना अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये पोस्टातच पैसे पडणार आहेत. आता प्रामुख्याने जर आपण बघितलं तर कुणी काय केलं आहे, पोस्टाचं पण अकाउंट काढले आणि बँकेचं पण अकाउंट काढले. मग तुम्ही म्हणाल आमचे नेमकं पैसे कशात पडले, लक्षात घ्या. एक तर तुम्हाला अजून एकही हप्ता आला नसेल तर तुमचं जे आधार कार्ड लिंक आहे, जर तुमचं बँकला लिंक असेल तर बँकेत पैसे येतील, जर पोस्टात असेल तर पोस्टात येतील. परंतु जर पहिला हप्ता तुम्हाला पोस्टात आलाय तर दुसरा हप्ता सुद्धा पोस्टातच येणार. पहिले 5 हप्ते जर पोस्टात आले तर 6वा हप्ता सुद्धा पोस्टातच येणार. जर पहिले 5 हप्ते हे बँकेत आले तर 6वा हप्ता सुद्धा बँकेतच येणार. हे सगळ्यात महत्त्वाचं आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या परत का सांगतो, कारण भरपूर महिलांना अजून याच्यामध्ये माहिती नाही आहे काय होणार आहे. कारण आपल्या इथं तुम्ही बघत आहे दररोज लाडक्या बहिणीवरती काही ना काही अपडेट चालू आहेत. कारण हा विषयच महत्त्वाचा आहे, कारण जवळपास बघा 2.40-45 कोटी महिलांना इथं पैसे मिळणार आहेत आणि ही आकडा खूप मोठा आहे. याच्यासाठी काही तर्कवितर्क लावण्यात येत आहेत, परंतु त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. पैसे 100% सगळ्याला येणार आहेत, सगळ्यांच्या इथं वाटप होणार आहेत. बघा आता प्रामुख्याने जे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे जिल्हे आहेत त्यांना पण उशिरा थोडे, ज्यांना खरंच गरजू अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना खरंच पैसे येणार आहेत पहिल्यांदा. आता जर आपण बघितलं तर इकडे गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती असे काही महत्त्वाचे जिल्हे पहिल्यांदा घेतले जातील. नंतर परत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई उपनगर अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप होणार आहे. उद्यापर्यंत जवळपास प्रमुख शहरांमध्ये सुद्धा वाटप सुरू आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळं कुणीही टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं. काय करताय तुम्ही, तुमच्याकडे खरी माहिती पोहोचत नाही आणि का पोहोचत नाही, कारण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्याकडे माझा व्हिडिओ लवकरात लवकर येतो. त्यासाठी बेल आयकन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीला आनंदाची बातमी आहे, कुणाचाही अर्ज पुन्हा पडताळणी होणार नाही. ज्यांनी नवीन फॉर्म भरले होते अशा महिलांना अपात्र केलं गेलं, कारण त्यांचे डॉक्युमेंट मिसमॅच होते, म्हणजे चुकीचे गेले होते की नाव वेगळं आहे, हे आहे ते, किंवा ते डॉक्युमेंटच दिलं नव्हतं. त्यामुळे कुणीही टेन्शन घ्यायची गरज नाही, सगळ्यांना पैसे फिक्स येणार आहेत. तुम्हाला काही प्रश्न आहेत तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमची बँक कोणती, तुमचा जिल्हा कोणता, तुम्हाला किती पैसे आले होते, किती राहिले होते, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न तर विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.